सर तुम्ही म्हणलात मलेशिया शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यामध्ये तुम्ही 1.5 वर्ष प्रॅक्टिस केली. मग पुण्यात राहण्याऐवजी तुम्ही परत कसं काय आलात? आता शेवटी कसं आहे, जिथं जन्मलोय सो बेसिकली जे तिकडं आम्ही करतात ते डेंटल इम्प्लांट्स आणि सर्जरीज जास्त करतात. आता तुम्ही म्हणलात ते आता काढाय घालायचं, जेवताना वगैरे त्याचा त्रास वगैरे काय होत नाही, काय- कंटिन्यू ठेवायचं का कधी येस असं काढायचं? सो नमस्कार मंडळी, मी सागर बचाडे तुमचं स्वागत करतो आडमोठे परळीकर या युट्यूब चॅनलवर. तर आपल्या परळीतील नामवंत असे डॉक्टर शुभम लाहोटी सर आज आपल्या सोबत आहेत. तर आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर तुम्हाला पहिला प्रश्न आहे माझा की तुमचं शिक्षण कुठं झालंय? सो सर्वात आधी नमस्कार आडमुठ पळेकर ह्यांना. माझं शिक्षण 10वी फाउंडेशन स्कूल परळी वैजनाथ मध्ये झालं होतं. त्याच्यानंतर मी 2 वर्ष लातूरमध्ये होतो, 11वी 12वी. त्यानंतर मी बँगलोर इथे BDS माझं कम्प्लीट झालं. 1 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर मी परत तिथं लोकल प्रॅक्टिस केली. त्यानंतर मी चेन्नईला 1 वर्ष होतो. नंतर पुढं स्कॉलरशिप घेऊन मी मलेशियाला 1 वर्ष होतो, लॉकडाऊन कोरोनाच्या वेळेमध्ये. बस शिक्षण तिथून संपवून मी परत इकडं आलो. मलेशियामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, म्हणजे डेंटलचं सगळं शिक्षण मलेशियामध्ये पूर्ण झालेलं आहे. सो मी बँगलोर आणि मलेशियामध्ये माझं पूर्ण शिक्षण कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर मी बँगलोरमध्ये 1 वर्ष प्रायव्हेट प्रॅक्टिस केलेली आहे, चेन्नईमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस केलेली आहे. आणि पोस्ट कोविड लॉकडाऊन झाल्यानंतर मी आणि माझी वाईफ दोघं जण पुण्यामध्ये आम्ही क्लिनिक सांभाळायचे 2 स्वतंत्रमध्ये. मग 1.5 वर्ष पुण्यामध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर शेवट मी आता परळीमध्ये क्लिनिक सुरू केलेलं आहे. सर तुम्ही म्हणलात मलेशिया शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यामध्ये तुम्ही 1.5 वर्ष प्रॅक्टिस केली. मग पुण्यात राहण्याऐवजी तुम्ही परत कसं काय आलात? आता शेवटी कसं आहे, जिथं जन्मलोय, जिथं मोठं झालोय, जिथून स्टार्टिंग सुरू झालेली आहे शिक्षणाची, ह्या आयुष्याची, तर कुठं ना कुठं वाटलं की परत आपल्या गावी येऊन तिथं काम करायला पाहिजे. सो सगळं झाल्यानंतर शेवटी आपल्या माणसांकडं, आपल्या आई वडिलांकडे येणं ते सौभाग्य समजा. त्यामुळे मी परत आलो इथं. सर पुण्यामधून तुम्ही परळीत आलात, बरोबर आहे. पण आता जर प्रॅक्टिससाठी तुम्ही पुण्याला जातात, बाहेर गावी जातात, हे सगळं मॅनेज करणं कसं शक्य होतं तुम्हाला? म्हणजे सो बेसिकली आता मला इथं जे आपलं मेन क्लिनिक आहे परळीमधलं सुभाष चौक मधील, त्याला 2.5 वर्ष झालेले आहेत. त्याचसोबत मी बाहेर कन्सल्टेशन साठी जातो, पुणे, नाशिक, औरंगाबाद, इंदोर आणि भोपाळ ह्या गावीमध्ये. सो मॅनेज करायला होऊन जातं जर करायचंच म्हणल्यावर. सर तुम्ही आता परळीतलं क्लिनिक सुद्धा सांभाळता आणि त्याचऐवजी तुम्ही इंदोर, भोपाळ वगैरे व्हिजिटला पण जाता. मग तिथं जाऊन तुम्ही काय ट्रीटमेंट देता? सो बेसिकली जे तिकडं आम्ही करतात ते डेंटल इम्प्लांट्स आणि सर्जरीज जास्त करतात. आज तिकडल्या जे मोठे शहर आहेत तिकडं त्याची डिमांड जास्त आहे आणि मी पर्टिक्युलरली शिक्षण सुद्धा त्याच्यामध्ये जास्त झालेलं आहे. सो तिकडं मी डेंटल इम्प्लांटसाठी मेनली जातो. सर आता तुम्ही म्हणलं डेंटल इम्प्लायमेंट, तर हे पहिल्यांदा शब्द ऐकलाय आम्ही. तर ते नेमकं काय आहे ते आम्हाला एकदा सांगा. तर बेसिक डेंटल इम्प्लांट्स म्हणजे काय असतं की रिकामी जागा जे आपले दात काढून टाकलेले आहेत, जिथं आपले पक्के दात बसत नाहीत, तिथं एक कृत्रिम रोपण टाकून एक छोटस त्याच्यावर आपण पक्के दात देत असतात. जेणेकरून ज्याच्या तोंडामध्ये एक सुद्धा दात नाहीये तर त्याला आता कवळी वगैरे बसवायची गरज नाहीये. तिथं आपण पक्के परमनंट दात बसवू शकतात. तेही एकदम कायमस्वरूपी चांगल्या क्वालिटीचे, ज्याच्यावरून तुम्हाला खाता पिता एकदम चांगल्या पद्धतीने नॅचरल दातासारखं करता येतं. पण ही जी सोय आहे ही अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये. त्यामुळे लोकांना ह्याच्याबद्दल माहिती नाहीये जास्त. बरोबर. तर वेळ लागेल. बरोबर आहे. पण येईल ते लोकांपर्यंत पोहोचेल लवकरच. पण मला वैयक्तिक प्रश्न पडलाय, आपण तुम्ही म्हणलात एम्प्लॉयमेंट करायचं, ते केल्यानंतर थंड वगैरे गरम आपण सगळं खाऊ शकतो का त्याला? असं म्हणजे का त्याला व्हॅलिडिटी काय असते? काहीही रोकटोक नाहीये. जसं की उदाहरण घ्या, कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल, तुम्ही ऐकलं असेल की पायामध्ये रॉड टाकलीये, हातामध्ये प्लेट्स लावलेले, तर ते जे मटेरियल असते ग्रेड 4 टायटेनियम, त्या ग्रेड 4 टायटेनियमचेच हे डेंटल इम्प्लांट्स बनलेले असतात. तर ते टोटली आपल्या बॉडीला, तुमच्या शरीराला टोटली सेफ आहे. MRI, CT स्कॅन मध्ये त्याचं काहीही फरक पडत नाही. ते तुमच्यासाठी आहे, तुमचं काम चांगलं व्हावं, तुम्हाला खाता पिता चांगलं यावं, त्यासाठी ती ट्रीटमेंट आहे.
म्हणजे काही साईड इफेक्ट होत नाही हे काहीही तुमचं? हा. साईड इफेक्ट्स नाहीये. तुम्ही नॅचरल दातासारखं त्याच्यावरून खाऊ पिऊ शकता. ओके सर तुम्ही तर सांगितलं आता इम्प्लांट करून आपण पक्के दात बसू शकतात, पण अजून एक प्रश्न आहे की बाबा दात आपले वेडेवाकडे असतात, पुन्हा त्याला तारा लावतात, सरळ करतात, कुणाचे बाहेर असतात, त्याच्यामध्ये काय ऍडव्हान्स आलेलंच असेल ना? 100% येणारच. हा, मग तेच तर आम्हाला आधीच्या पद्धतीमध्ये काय बघितलं असेल तुम्ही की काहीतरी वेडेवाकडे दातांना मेटलच्या तारा किंवा पिना लावलेल्या असतील. तर आजच्या काळामध्ये त्याची गरज नाहीये. काहीतरी अलायनर्स म्हणून एक गोष्ट आलेली आहे ज्यातनी तुमचे वेडेवाकडे दात पूर्णतः सरळ होतात, एकदम नॅचरल पद्धतीने. तुमच्या तारा पिना फिक्स्ड असतात, ते तुम्ही बरोबर. काढू शकत नाही. सो बेसिकली अलायनर्स जे आपले आहेत ते ट्रान्सपरंट मटेरियलचे बनलेले असतात आणि ते काड्या घालायचे असतात, पक्के फिक्स्ड नसतात. त्यामुळे आपल्याला खाण्यापिण्यामध्ये काही पाबंदी नाही, तोंडातून वास वगैरे येत नाही, कोणाला दिसून येत नाही की तुमची ट्रीटमेंट सुरू आहे. परंतु तुमचे सगळे वेडेवाकडे दात, पुढे आलेले दात, फटी वगैरे सगळे बुजून जातात त्याच्याने, न कोणाला कळू देता. तर त्याच्यामध्ये हे सर्वात ऍडव्हान्समेंट हे आहे. आता तुम्ही मला काढायला घालायला म्हणजे ते आपण स्वतः आपण लावू शकतात का आपल्याला क्लिनिक मध्ये जावं लागतं नाही, त्याच्यासाठी? तुम्हाला त्याच्यासाठी आमच्याकडे यायची गरज नसती. आम्ही तुमचं पूर्ण ट्रीटमेंट तुम्हाला स्टार्टिंगला शिकवून, तुम्हाला समजून की त्याला कसं वापरायचं, कसं काढायचं, कसं घालायचं, त्याची ट्रेनिंग आमच्याकडून दिली जाते. त्यानंतर तुम्ही घरी बसून त्याला वापरू शकतात, काहीही हरकत नाही. आता तुम्ही म्हणलात ते आता काढाय घालायचं, जेवताना वगैरे त्याचा त्रास वगैरे काय होत नाही, कंटिन्यू ठेवायचं का कधी असं काढायचं? सो बेसिकली अलायनर्स जे असतात आपले 24 तासांपैकी 21 तास आपल्याला घालून राहावं लागतं. ते जे 3 तास दिलेले आहेत ते आपल्याला खायला प्यायला जी सूट आहे, जे टाइम लागतो त्याच्यासाठी 3 तासाची तुम्हाला सुटका दिलेली आहे. ते अलायनर्स काढायचे, खायचं, जे खायचे ते खायचं, परत लावायचं. म्हणजे 3 तास तुम्ही खायचं, पुन्हा ते लावून ठेवायचे. 21 तास मिनिमम लावून ठेवायला पाहिजेत आपण. येस येस येस. त्यानंतरच त्याच्यात इफेक्ट जाणवता. ओके सर, थँक्यू सर. ही माहिती नव्हती, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल. सर माझा अजून एक प्रश्न आहे. मी असं ऐकलंय की दात धुवून घेतल्यानंतर हलतात आणि पडतात असं म्हणतात, हे खरं आहे का बाबा? हे 100% खोटं आहे. कारण कसं असतंय, खूप वर्षांनी तुम्ही दातांकडे काळजी घेतलेली नाहीये, तुम्ही कधी दातांची तपासणी वगैरे केलेली नाहीये, तर दातांच्या अवतीभोवती जे साठलेलं कीट असतं ते आपल्या दातांच्या हिरडीला व हाडाला खाऊन उजवून टाकतो. पण ते जे कीट आहे तिथं असल्यामुळं ते दात आपल्याला मजबूत असे वाटतात, परंतु वास्तविकतामध्ये ते नसतं. ज्या दिवशी आम्ही इथं दात साफ करतात किंवा धुतात, त्याचा अर्थ आम्ही फक्त त्या कीटक जे जमलेलं आहे त्याला आम्ही साफ करतात. तर ते साफ केल्यानंतर जे तुमची हिरडी झिजलेली आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं की दात हलतोय, म्हणजे हलत नाही. म्हणजे ते आधीपासून हलतोय, पण ते नाव आमचं झालेलं आहे की आमच्या सफाईमुळे हलतात. हा, मग ते सगळेजण तसं म्हणतात की बाबा आपण दात धुवून आलं की माझा दात दुखायला हलायला. पण तुम्ही जर त्यावेळेस ते जे कीटक जमलेले ते जर काढलं नाही तर एक वेळ अशी येईल की तुमच्या हातात दात निघून येईल. कारण ते जे कीट आहे ते पूर्ण खालच्या हाडाला, हिरडीला खाऊन टाकणार, झिजून टाकणार. मग त्याला कमी ह्याच्यामध्ये काढून टाकलेलं कधीही चांगलं. ओके. आणि आता जाता जाता परळीकरांना तुम्ही काय संदेश द्या? परळीकरांना एवढंच सांगतो फक्त की निरोगी शरीराचा मार्ग आपल्या तोंडातून जातो. जर तुमचे तोंड चांगलं असेल, तुमच्या तोंडातली दातं चांगली असतील तर तुम्ही खाऊ पिऊ शकतात. आणि खाऊ पिऊ जर चांगल्या पद्धतीने शकलात तर मग तुमचं निरोगी शरीर 100% असणार आहे. कदाचित तुमचं दात दुखतोय किंवा दात नाही आहेत, काढून टाकलेले आहेत, तर खायचे प्यायचे थोडेसे जे अडचणी होतात त्यामुळे दुसऱ्या गोष्टी, आपल्या पोटाचे आजार वाढतात, आपल्या शरीरातल्या रक्तामध्ये कमी जास्त होतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत जे इथून सुरुवात होते. तर सोप्या भाषामध्ये दात चांगले तर आपलं शरीर चांगलं. बरोबर आहे सर. परळीकरांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा दाताविषयी अधिक माहिती हवी असेल तर एक वेळ अवश्य भेट द्या डेंटल व्हिला, सुभाष चौक, परळी, वैजनाथ. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी सर्व परळीकरांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू.